याच नाशिक मुंबई महामार्गावरनं एक मोठी बातमी। कसारा घाटात भीषण असा अपघात झालाय। ब्रेक फेल झाल्यानंतर 7 गाड्यांना कंटेनरनं धडक दिली आहे आणि या अपघातात गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। घटनास्थळावर महामार्ग पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत। घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। वीकेंडमुळे खरं तर कसारा घाटात मोठी आज गर्दी आहे। पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागते। ही दृश्य आपण बघतोय। ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं 7 वाहनांना धडक दिलेली आहे। कंटेनरच्या धडकेमध्ये 14 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। अतिशय भीषण अशी ही दृश्य नाशिक मुंबई महामार्गावरची कसारा घाटातली ही आपण दृश्य बघतोय। कंटेनरनं धडक दिल्यानं 7 वाहनांना त्यांनी धडक दिली आणि त्यात 14 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। ब्रेक फेल झाला होता कंटेनरचा असं कळतंय। पण बघतोय गाड्यांचं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंच आहे, सोबतच 13 ते 14 प्रवासी जखमी झालेले आहेत। घटनास्थळावर सध्या महामार्ग पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम आलेली आहे। त्यांचं मोठ्या तातडीनं त्यांनी तिथे धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। प्रांजल, सध्याची नेमकी काय अपडेट आहे? सौरभ, आपण जर बघितलं तर कसारा घाट परिसरामध्ये पाऊस हा दरवर्षी अधिक पडत असतो, अतिवृष्टी इथे होत असते आणि त्यामुळे अनेक वेळा घाटांमध्ये ट्रक असेल, कंटेनर असेल यांच्या वाहनांचे परीक्षण होण्याच्या घटना या घडत असतात। आजची देखील ही घटना बघितली तर नवीन कसारा घाटामध्ये दुपारी 2 वाजेच्या सुमारास या कंटेनरचे ब्रेक फेल झाले अशी प्राथमिक माहिती आहे आणि ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनरने जवळपास 7 4 व्हीलरला धडक दिलेली आहे। त्यामध्ये आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर वाहनांचं यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसानी झालेली आहेत। वाहनं ही एकमेकांवरती धडकलेली आहेत आणि यामध्ये जवळपास 12 प्रवासी जखमी आहेत। यामधील 3 जणांची प्रकृती आहे ती गंभीर असते, सध्या प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते। सध्या इथे टोल नाक्यावरील अँब्युलन्स असतील किंवा इतर बचाव कार्य जे आहेत ते सुरू आहेत। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। काही काळ या अपघातामुळे नाशिक मुंबई महामार्गावरती वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती। आज वीकेंड आहे त्यामुळे पर्यटक देखील मोठ्या संख्येने बाहेर पडले होते। घाटात देखील वाहनांची वर्दळ ही दिसून येत होती। मात्र हा जो अपघात आहे हा निश्चितच गंभीर असा अपघात म्हणावा लागणार आहे। सौरभ, निश्चितच प्रांजल, आपण बघतोय त्याप्रमाणे निश्चितच असा हा भीषण अपघात आहे। नेमके किती जण आता जखमी झालेत, त्यांच्यावर कुठे उपचार सुरू आहेत आणि आता तिथली वाहतुकीची स्थिती काय? सौरभ, जसं म्हणालो की 12 प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांना जवळील म्हणजे कसारा असेल, इगतपुरी असेल इथे रुग्णालयामध्ये हलवण्यात हे आलेलं आहे। पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। यामध्ये कंटेनर जे आहेत त्या कंटेनर देखील यामध्ये रस्त्याच्या कडेला जाऊन पलटलेला आहे। सध्या वाहतूक जी आहे ती मोकळी करून देण्यात आलेली आहे। मात्र याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी इगतपुरी असेल किंवा घोटी या ठिकाणी दिसून येतोय। तिथे अजूनही वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण झालेली आहे। निश्चितच प्रांजल, या घटनेवर आपण लक्ष ठेवून असणारच आहोत। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।